नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ निहाल. तर आज आपण एकत्रितपणे बघणार आहोत वेतन, घर मालमत्ता आणि व्यवसाय यामधून जे उत्पन्न मिळतं त्याची गणना कशी केली जाते, त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप क्विकली म्हणजे कमी वेळातच आपण हे सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत एक्झाम्पल सहित. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. पेपर टू कम्प्लीट कोर्स फॉर कॉमर्स यामध्ये तुमच्या प्रिपरेशनला एक बूस्टअप मिळणार आहे, एक चालना मिळणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. लाईव्ह लेक्चर्समध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि त्यासोबतच तुमचे डाऊट सुद्धा लाईव्ह क्लिअर होणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे कम्प्लीट सिलेबस नोट्स, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये एक विषय नाही. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचे 10 युनिट जे आहेत त्यावरती तुमची फुल प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यासोबतच PYQs विथ एक्सप्लेनेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत तुमच्या युनिटवरती विचारलेले, तुमच्या सब्जेक्टवरती विचारलेले, ते तुम्हाला मिळणार आहेत एक्सप्लेनेशन सोबत. मॅरेथॉन्स असणार आहेत, म्हणजेच या मॅरेथॉनमध्ये तुमच्या 10व्या, तुमच्या 9व्या म्हणजे प्रत्येक युनिटवरती तुमचे मॅरेथॉन्स MCQs असणार आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. 4000 MCQs प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न घाबरवू शकणार नाही, तुम्हाला क्वालिफाय करण्यापासून अडवू शकणार नाही. त्यासोबतच कम्प्लीट पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री मिळणार आहे. म्हणजेच पेपर 2 जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला पेपर 1 त्यासोबत फ्री मिळणार आहे. म्हणजे तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी या एक्झामिनेशन मध्ये होऊन जाईल. फीस त्याची आहे 12,000, बट जर तुम्ही आत्ता जर लगेचच जॉईन कराल तर त्यामध्ये डिस्काउंट मिळेल तुम्हाला 8,000 मध्ये पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही मिळणार आहे. लगेचच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, हा कोर्स जॉईन करू शकता. जर जमत नसेल तर एक काम करा, अँड्रॉइड फोन उचला, त्यावरती प्ले स्टोअर वरती जा. प्ले स्टोअर वरती सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. आपला लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ऍप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन अशा प्रकारे दिसेल, है ना. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला जायचं स्टोअर सेक्शन मध्ये. स्टोअर सेक्शन मध्ये इथे तुम्हाला सर्च करायचं आहे MH सेट पेपर टू कॉमर्स. ठीक आहे, हा कोर्स तुम्हाला तिथे दिसून जाईल. क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला एक कंटेंट म्हणून तिथे ऑप्शन दिसेल. कंटेंट मध्ये जायचंय. कंटेंट मध्ये सर्व तुमच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मॉक टेस्ट, नोट्स, रेकॉर्डेड सेशन्स, लाईव्ह सेशन सुद्धा तुमचे तिथेच होतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, तर अजिबातच वेट करू नका, फटाफट जॉईन करा. तुम्हाला डिस्काउंट मध्ये हा कोर्स मिळून जाणार आहे, पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही सुद्धा. आलं लक्षात? चला तर सुरू करूया सेशनला. प्रत्येक प्रॉपर्टी, लेटआउट प्रॉपर्टी, डीम्ड ओनरशिप, ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. प्रॅक्टिकल तिन्हीचं बघणार आहोत. सर्वप्रथम आपण जे प्रॅक्टिकल बघणार आहोत ते बघणार आहोत लेटआउट प्रॉपर्टीचं. ठीक आहे, अशा प्रकारे डेटा आपल्याला दिलेला असतो. त्या डेटावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं, टोटल टॅक्सेबल इन्कम काढायचं असतं. ठीक आहे, काय काय दिलेलं आहे? म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेली आहे, फेअर रेंट दिलेला आहे, स्टँडर्ड दिलेला आहे, ऍक्च्युअल दिलेला आहे, म्युनिसिपल टॅक्स जे पेड केलेले आहेत ते दिले, इंटरेस्ट ऑन होम लोन ते सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सर्वप्रथम काय काढायचंय? GAV काढायचंय. GAV कसला असा पाहिजे? एक्सपेक्टेड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट ह्यामधून आपल्याला काढायचं. बरोबर. आता एक्सपेक्टेड रेंट जो आहे है ना, तो म्युनिसिपल, बरोबर, आणि जो फेअर रेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त आणि स्टँडर्ड पेक्षा कमी असला पाहिजे. ठीक आहे, आता म्युनिसिपल किती आहे? 3,00,000. फेअर किती आहे? 3.5. आणि स्टँडर्ड किती आहे? 3,20,000. बरोबर ना. आता 3,50,000 हे काय आहे? फेअर रेंट आहे, परंतु स्टँडर्ड पेक्षा जास्त असला पाहिजे का? नाही. त्यामुळे आपण कुठलं घेणार? हायर कुठला आहे मग यामध्ये? सगळ्यात जास्त 3,20,000. त्यामुळे एक्सपेक्टेड आपण कुठला घेणार? 3,20,000. समजलं का? आय होप तुम्हाला समजलं असेल. मी परत एकदा सांगतो. या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंट आपण जेव्हा घेतो त्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागतं स्टँडर्ड, म्युनिसिपल आणि फेअर, ऍक्च्युअल. बरोबर. त्यामध्ये जो हायर आहे तो घ्यावा लागतो, बट स्टँडर्ड रेंट पेक्षा तो हायर नसला पाहिजे, कमी असला पाहिजे. आलं लक्षात? आता इथे जर 3,00,000, 3,10,000, ठीक आहे, इथे असतं आणि 3,20,000 जर असतं, ठीक आहे, तर आपण 3,10,000च घेतलं असतं.
कारण का आपल्याला स्टँडर्ड रेंटपेक्षा कमी घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही. 3,20,000 घेतलं काय तुमचं एक्सपेक्टेड रेंट. ठीक आहे. त्यानंतर कम्पेअर एक्सपेक्टेड रेंट विथ ऍक्च्युअल रेंट. बरोबर. त्यामधला कुठला घ्यायचा जो मॅक्झिमम आहे तो घ्यायचा. आता 3,20,000 आहे आपला. बरोबर ना. एक्सपेक्टेड रेंट आपण काढलेला आहे 3,20,000 आणि ऍक्च्युअल रेंट जो इथं दिलेला आहे बरोबर ना तो आहे 3,00,000. तर यामध्ये जास्त कुठला आहे 3,20,000. आलं लक्षात 3,20,000 आहे. बरोबर. तर कंपॅरिझन इथं काहीच नाही, इथेही सेम आहे, इथेही सेम आहे. त्यामुळे आपण 3,20,000 क्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू घेतलेलं आहे. बरोबर ना. 3,20,000 आपण काय केलेलं आहे घेतलेलं आहे. ठीक आहे. हे आपलं मिळालं जीएव्ही, आपल्याला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे यामधून म्युन्सिपल टॅक्सेस पेड जे आहेत ते काय करायचे मायनस करायचे आहेत. बरोबर ना. आता जीएव्ही आहे 3,20,000 आणि म्युन्सिपल टॅक्सेस या ठिकाणी बघा कुठे आहे हा या ठिकाणी 30,000. बरोबर ना. 30,000 यातून मायनस केले 2,90,000 रुपये आपल्याला काय मिळाले. दिस इज व्हॉट, दिस इज NAV, नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आता नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून स्टँडर्ड डिडक्शन्स आणि होम लोन हे जर कट केलं तर आपल्याला काय मिळणार टॅक्सेबल इन्कम मिळणार. आता स्टँडर्ड डिडक्शन 30% असतं नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या. नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती आहे 2,90,000. त्याच्यात 30% काढलं तर 87,000 रुपये आपल्याला काय होतं स्टँडर्ड डिडक्शन होऊन जातं. ठीक आहे. आणि इंटरेस्ट ऑन होम लोन तो तर दिलेलाच आहे आपल्याला 1,00,000 रुपये, तो पण दिलेला आहे 1,00,000 रुपये. बरोबर. हे दोन्ही आपल्याला मिळाले. ठीक आहे. की आपल्याला काय मिळून जातं स्टँडर्ड डिडक्शन जर केले एनएव्ही मधून आपण जेव्हा 87,000 रुपये मायनस करू तेव्हा आपल्याला मिळतं काय मिळतं टॅक्सेबल इन्कम मिळतं. आलं लक्षात. बघा 2,90,000 आपला एनएव्ही आहे आणि त्यामधून आता इथं दोन्ही एकत्र करा. ठीक आहे. 1,87,000 केले तरी चालेल. म्हणजे काय स्टँडर्ड डिडक्शनचं टोटल हे 1,00,000 आणि हे 87,000. 1,87,000 जर मायनस केलं तर उरतात किती 1,03,000. तर आपलं 1,03,000 टोटल टॅक्सेबल इन्कम होऊन जाईल. आलं लक्षात. सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे. समजलं का तुम्हाला. परत एकदा समजावून सांगतो कसं आहे. जीएव्ही काढावं लागतं अगोदर. जीएव्ही मध्ये आपल्याला कसं काढायचं आहे की पहिले एक्सपेक्टेड रेंट ऍक्च्युअल रेंट आपल्याला माहिती पाहिजे. एक्सपेक्टेड रेंट आपण कसं काढणार की म्युन्सिपल रेंट. ठीक आहे. म्युन्सिपल व्हॅल्यू त्यानंतर फेअर रेंट आणि स्टँडर्ड यामधला जो मॅक्झिमम आहे पण स्टँडर्ड रेंट पेक्षा तो कमी असला पाहिजे. ठीक आहे. 3,00,000, 3,50,000 आणि 3,20,000 आपलं काय आहे तिन्हीचा व्हॅल्यू आहे. त्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम जो आहे तो कुठला आहे तो तर आहे आपला फेअर रेंटचा. बट तो स्टँडर्ड पेक्षा जास्त होत आहे त्यामुळे स्टँडर्ड पेक्षा कमी घ्यायचं आपल्याला. स्टँडर्ड पेक्षा कमी असलेली सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू कुठली आहे हायर व्हॅल्यू ती आहे 3,20,000. बरोबर. ती आपण घेतलेली आहे 3,20,000. बरोबर. एकदा खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल ते. ठीक आहे. 3,20,000 आपण घेतलेली आहे. त्यानंतर याला कंपॅरिझन करायचं आहे है ना. ऍक्च्युअल रेंट काढण्यासाठी ऍक्च्युअल रेंट आपल्याला दिलेला आहे 3,00,000 रुपये. बरोबर ना. मग 3,20,000 आणि 3,00,000 यामध्ये मॅक्झिमम कुठला आहे 3,20,000 तो आपण घेतलेला आहे. हे दोन्ही सिमिलर आहेत. ठीक आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला काही वेगळं घ्यायचं नाही. 3,20,000 आपला जीएव्ही असणार. आता आपल्याला काढायचं एनएव्ही. एनएव्ही कसं काढणार जीएव्ही मायनस म्युन्सिपल टॅक्स जे की पेड आहेत. ठीक आहे. 3,20,000 जीएव्ही मायनस 30,000 जो की दिलेला आहे इथे तो मायनस केला 2,90,000 आपल्याला काय मिळाले एनएव्ही नेट अॅन्युअल व्हॅल्यू. नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून स्टँडर्ड डिडक्शन जर आपण केले सेक्शन 24 च्या अंतर्गत तर आपल्याला मिळून जाईल टॅक्सेबल इन्कम. ठीक आहे. आता स्टँडर्ड डिडक्शन मध्ये पहिलं तर आपल्याला 30% काढावं लागतं एनएव्हीच्या. एनएव्ही आहे 2,90,000. 2,90,000च्या 30% काढला तर 87,000 रुपये आपल्याला मिळतं स्टँडर्ड डिडक्शन. त्यानंतर इंटरेस्ट ऑन होम लोन असेल तर तो आपल्याला काय करायचं त्यात ऍड करायचंय. ठीक आहे. 1,00,000 रुपये दिलेला आहे आपल्याला. टोटल डिडक्शन्स आहेत 1,87,000 रुपये. ठीक आहे. आपला एनएव्ही जो आहे तो आहे 2,90,000. त्यातून 1,87,000 मायनस केलं. ठीक आहे. तर आपल्याला मिळून जातं 1,03,000 रुपये. तर 1,03,000 रुपये आपला असेल टोटल टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात. समजलं. आता सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे आहे सेकंड एक्झाम्पल तो आहे सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीचा. त्यामध्ये डेटा दिलेला आहे फक्त म्युन्सिपल टॅक्सेस आणि इंटरेस्ट ऑन होम लोन. ठीक आहे.
म्युन्सिपल टॅक्सेस पेड आणि इंटरेस्ट ऑन होम लोन एवढंच दिलेलं आहे, बरोबर. आता आपल्याला जीएव्ही साठी काय लागणार आहे? ठीक आहे, जीएव्ही फॉर सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी तो तर 0 असणार. ठीक आहे, कारण तो कसा असणार आहे, लेट आउट प्रॉपर्टी नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला ते बाकीचे जे गोष्टी आहेत म्युन्सिपल वगैरे ते तर आपल्याला मिळणार नाही, जीएव्ही मिळणार नाही. ठीक आहे, लेस म्युन्सिपल टॅक्सेस पेड, ठीक आहे, यामध्ये ऍप्लिकेबल नाही, बरोबर ना, कारण आपल्याला त्या सगळ्या डेटा यातून मिळणारच नाही. लेट आउट प्रॉपर्टी मध्ये मिळतो, सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी मध्ये तो नसेल. डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 त्यामध्ये आपल्याला हे तर दिलेलं आहे. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन होम लोन दिलेला आहे 2 लाख रुपये. ठीक आहे, इफ कन्स्ट्रक्शन कम्प्लिटेड विदिन 5 इयर्स असेल तर 2 लाख रुपये त्याचं मॅक्झिमम डिडक्शन आहे. एनईव्ही काय आपला? एनईव्ही तर काहीच नाहीये, त्यामुळे 0 मायनस 2 लाख इज इक्वल टू मायनस 2 लाख, बरोबर ना. हे एक्स्ट्रा आलेलं आहे, याचं काय कामाचं नाही तर. ठीक आहे, 0 मायनस 2 लाख केलं तर आपल्याला ऑब्व्हियसली मायनस 2 लाख मध्ये मिळणार आहे, तर तो लॉसच असणार आहे आपला, बरोबर ना. बरोबर, कारण लेट आउट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला डेटा मिळवण्यासाठी कंप्लीट झालेलं पाहिजे सगळं, त्यामुळे त्यानंतरच आपण त्याला काय, सॉरी, सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीमध्ये कंप्लीट झालेलं पाहिजे त्याचं सगळं, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. ठीक आहे, पुढचं आहे डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी. ठीक आहे, डीम्ड लेट आउट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता यातून बघा, जीएव्ही काढायचा अगोदर आपल्याला, त्यासाठी आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू फेअर स्टँडर्ड दिलेला आहे, म्युन्सिपल टॅक्स पेड आणि इंटरेस्ट ऑन होम लोन ते सुद्धा दिलेलं आहे. जीएव्ही काढायचं आहे, त्यासाठी एक्सपेक्टेड रेंट लागेल आपल्याला, है ना. म्युन्सिपल दिलेला आहे, बरोबर, फेअर दिलेला आहे आणि स्टँडर्ड सुद्धा दिलेला आहे, बरोबर. मग यामध्ये आपला कुठला घेणार? 4,20,000 घेणार. 4,50,000 हे स्टँडर्ड पेक्षा जास्त होणार, त्यामुळे आपल्याला 4,20,000 ही मॅक्झिमम जी प्राइस आहे तीच घ्यावी लागणार. घेतलं, 4,20,000 घेतलं. त्यानंतर ऍक्च्युअल रेंट जो आहे तो यामध्ये डीम्ड काय म्हणतात त्याला, रेंट, ऍक्च्युअल रेंट जो आहे तो डीम्ड लेटआउट मध्ये नाही दिलेला, त्यामुळे आपण डायरेक्टली घेणार जीएव्ही किती? 4,20,000. ठीक आहे, त्यानंतर बघा, म्युन्सिपल टॅक्सेस पेड दिलेले आहेत. 4,20,000 मधून 25 मायनस केले की आपल्याला मिळतो 3,95,000. ठीक आहे, 3,95,000 आलं लक्षात, किंवा ह्याला कन्सिडर करा, हे एक्स्ट्रा आलेलं आहे फुकटच इथं, 3,95,000. ठीक आहे, डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 त्यामध्ये आपल्याला काय दिलंय? स्टँडर्ड डिडक्शन एकतर एनईव्हीच्या 30% काढायचे, आपल्याला एनईव्ही मिळालेला आहे 3,95,000, त्याच्या 30% काढलं तर आपल्याला काय मिळून जाईल? 1,18,500, बरोबर, 1,18,500 आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन होम लोन, ठीक आहे, 1.5 लाख रुपये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, मग 1,50,000 प्लस 1,18,500 मिक्स केलं, ठीक आहे, तर 3,95,000 मधून तो मायनस करायचा आहे, आपल्याला मिळेल 1,26,500 टोटल टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय. पहिलं काय काढायचंय? आपल्याला जीएव्ही काढावं लागेल. ठीक आहे, त्यामधून आपल्याला म्युन्सिपल टॅक्सेस पेड केलेले काढावे लागतील, मग आपल्याला काय मिळेल? एनएव्ही मिळेल. ठीक आहे, एनएव्ही मधून आपल्याला डिडक्शन करायचे अंडर सेक्शन 24. ते काय काय आहेत? स्टँडर्ड डिडक्शन प्लस इंटरेस्ट. ठीक आहे, ते काढलं तर आपल्याला काय मिळून जाईल टोटल नंतर? टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? काय मिळून जाईल? टॅक्सेबल इन्कम मिळून जाईल. एक खूप सोपं एक्झाम्पल आपण पाहूया आता. ठीक आहे, एक्झाम्पल 1 मध्ये ट्रेडिंग बिझनेस असेल तर त्याचं बघा डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे, जसे की सेल्स आहे 50 लाख रुपये सेल्स आहे, क्लोजिंग स्टॉक आहे 10 लाख, ओपनिंग स्टॉक आहे 8 लाख, परचेस केलेला आहे 30 लाखाचा, वेजेस 3 लाखाचे दिलेले आहेत, ऑफिस रेंट 2 लाख आहे, डेप्रिसिएशन 1 लाख आहे, इंटरेस्ट ऑन लोन 50,000 आणि पर्सनल एक्सपेन्सेस जे की डिसअलाउड असतात ते 1 लाख रुपये आहेत. ठीक आहे, आता ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सेल्समधून अगोदर सगळं ॲडिशन आणि मिनिमाइज करायचं आहे. सेल्समध्ये आपण क्लोजिंग स्टॉक ॲड करणार, त्यानंतर त्यातून ओपनिंग स्टॉक
मायनस करणार आणि परचेस सुद्धा मायनस करणार. जसं की सेल्स किती आहे आपला 50,000 रुपये सेल्स आहे. 50,000 रुपये आपण सेल्स घेतला. क्लोजिंग स्टॉक आहे 10 लाख, 10 लाख आपण क्लोजिंग स्टॉक घेतला. ठीक आहे. मायनस 8 लाख रुपये ओपनिंग स्टॉक. या ओपनिंग स्टॉक आपण 8 लाख रुपये घेतला आणि मायनस 30 लाख परचेस आहे. 30 लाख परचेस मायनस केला. ठीक आहे. 50 लाख आणि 10 लाख. ठीक आहे. आणि यातून 8 लाख आणि 30 लाख मायनस केल्यानंतर आपल्याला मिळाले 22 लाख रुपये काय ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. त्यानंतर त्यामधून अलावेबल डिडक्शन्स जे आहेत, ठीक आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्यामध्ये अलावेबल जे डिडक्शन्स आहेत त्यामध्ये वेजेस आहे, ऑफिस रेंट, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन लोन हे आहे. टोटल आपलं अलावेबल डिडक्शन जे आहे ते 6,50,000 रुपये होतात. बरोबर ना. 22 लाख रुपये आपलं काय झालेलं आहे ग्रॉस इन्कम झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यामधून आपल्याला 6,50,000 रुपये जे आहे ते टोटल डिडक्शन जे आहे ते मिळालेलं आहे, अलावेबल डिडक्शन. ठीक आहे. त्यानंतर ॲड बॅक डिसअलाउड एक्सपेन्सेस आहे ना. आपण जसं की स्टेप्समध्ये पाहिलं होतं, डिसअलाउड एक्सपेन्सेस जे आहे ते परत आपल्याला ॲड करावे लागतात. मग ते किती आहे 1 लाख रुपये पर्सनल एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे नेट इन्कम काढायचं आहे. मग त्यामध्ये ग्रॉस इन्कम, ठीक आहे, त्यानंतर टोटल डिडक्शन्स, राईट, आणि त्यानंतर टोटल पर्सनल एक्सपेन्सेस, डिसअलाउड एक्सपेन्सेस, राईट. मग 22 लाख मधून मायनस केलं 6,50,000 आणि त्यामध्ये 1 लाख रुपये ऍड केले तर आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम मिळाला 16,50,000 रुपये. आलं लक्षात. तर बिझनेस फ्रॉम इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन अशामध्ये आपल्याला टोटल अलावेबल एक्सपेन्सेस डिडक्ट करायचे आणि नॉन अलावेबल किंवा डिसअलावेबल एक्सपेन्सेस जे आहेत ते ॲड करायचे. ठीक आहे. तसं केल्यानंतर आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम मिळतं ज्यावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. आलं लक्षात. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण हे एक्झाम्पल सहित पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. काही याच्यामध्ये अवघड नाही. ठीक आहे. आलं लक्षात. अजून एक एक्झाम्पल पाहूया का. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे आपण प्रोफेशनल इन्कमचं पाहूया. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ग्रॉस रिसिप्ट दिलेले आहे 20 लाख, ट्रॅव्हल एक्सपेन्स दिला आहे 1.5 लाख, सॅलरी पेड 5 लाख, ऑफिस मेंटेनन्स 50,000, परचेस ऑफ ऑफिस फर्निचर 2 लाख, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 10% आहे. ठीक आहे, म्हणजे 20,000 रुपयेपर्यंत आहे. प्रोफेशनल टॅक्स पेड आहे 2,500 म्हणजे 2,500. आता आपण याच्या पूर्ण ह्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय करूया आता थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. बघा, कॅल्क्युलेशनमध्ये ग्रॉस इन्कम आपल्याला काढायचं आहे ते आहे 20 लाख रुपये. ठीक आहे. ग्रॉस रिसिट आपली 20 लाख रुपये आहे. अलावेबल डिडक्शन्समध्ये आपल्याला ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, सॅलरी पेड, ऑफिस मेंटेनन्स, डेप्रिसिएशन आणि प्रोफेशनल टॅक्स आहे. ठीक आहे. हे सर्व ॲड करून आपल्याला मिळतात 7,22,500 रुपये टोटल डिडक्शन. करेक्ट. त्यामध्ये नंतर कॅपिटल एक्सपेंडिचर जसं की परचेस ऑफ फर्निचर, ऑफिस फर्निचर, ठीक आहे, 2 लाख रुपये आहे ना. डिसअलाउड कॅपिटल इन नेचर, डेप्रिसिएशन इज अलाउड इन्स्टेड. बरोबर, म्हणजे डेप्रिसिएशन जे आहे हे अलाउड आहे ना. कॅपिटल जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे तो डिसअलाउड असतो. ठीक आहे. बट डेप्रिसिएशन इज अलाउड आहे. म्हणजे जो 20,000 रुपये आपला डेप्रिसिएशन आहे ना त्यावरून आपण 2 लाख रुपये आपलं ह्याचं कॅपिटल एक्सपेंडिचरचं काढलेलं आहे. 10% 20,000 म्हणजे आपलं जे कॅपिटल आहे किंवा ॲसेट जे आहे ते कितीचं असणार आहे 2 लाख रुपयाचं असणार आहे. राईट. सो कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करावं लागणार. बरोबर ना. मग पुढे बघा, नेट इन्कम आपल्याला काढताना 20 लाख रुपये आपण काय काढले ग्रॉस इन्कम घेतलेला आहे है ना. त्यामधून टोटल डिडक्शन्स जे आहेत ते 7,22,500 घेतलेले आहे. तर त्यामधून हे मायनस केल्यानंतर आपल्याला 12,77,500 जे आहे ते आपल्याला टोटल इन्कम, नेट टॅक्सेबल इन्कम मिळालेलं आहे. ठीक आहे. आता डेप्रिसिएशन हे बघा, हे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे अलाउड आहे. बरोबर ना. परंतु हे कॅपिटल जे आहे ना, ह्याचा जो स्वभाव आहे तो कॅपिटलचा आहे. बरोबर ना. त्यामुळे हे डिसअलाउड कन्सिडर केलं जातं. राईट. आलं लक्षात. सो त्यामुळे हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपण करतो प्रोफेशनल इन्कमचं.
माहिती पाहिजे. आता एक्झाम्पल बघा, पहिला एक्झाम्पल आहे एका व्यक्तीची, समजा की माझीच, ठीक आहे, नेहाल. नेहालची बेसिक सॅलरी आहे 8 लाख रुपये. त्याला HRA मिळतो 2,40,000. बोनस आहे 1 लाख रुपयेचा आणि प्रोफेशनल टॅक्स आहे 2,500चा. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, ग्रॉस सॅलरी म्हणजे ज्याच्यात कसलंही डिडक्शन नाही ते कन्सिडर करून घ्यायचंय, कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. आता ग्रॉस सॅलरी मध्ये आपल्याला हे सर्व काय करायला लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. जसं की 8,000 बेसिक सॅलरी आहे, 2,40,000 HRA आहे, बोनस आहे 1 लाखाचा आणि प्रोफेशनल टॅक्स मध्ये नाही येणार, हे 11,40,000 आपलं ग्रॉस सॅलरी झाली. ठीक आहे. आता त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, स्टँडर्ड डिडक्शन काढावं लागेल 50,000. ठीक आहे. 11,40,000 मधून 50,000 आपल्याला बाजू काढावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामधून परत 2,500 जो प्रोफेशनल टॅक्स आहे तो सुद्धा मायनस करावा लागेल. आलं लक्षात? तर स्टँडर्ड डिडक्शन आणि प्रोफेशनल टॅक्स हे दोन डिडक्ट केल्यानंतर आपल्याला टॅक्सेबल सॅलरी जी आहे ती मिळते 10,87,500. हे काय आहे, हे पूर्णपणे आपल्याला कर पात्र आहे. आता 10 लाख म्हटलं की आपण कालचा टॅक्स स्लॅब पाहिला होता, है ना? 10 लाखापर्यंत किती टक्के आपल्याला टॅक्स द्यावा लागतो हे तुम्ही लास्टच्या सेशन मध्ये जाऊन टॅक्स स्लॅब्स पाहून मला सांगा. आता 10,87,000 आहे तर त्यावर किती टॅक्स आपल्याला भरावा लागेल टॅक्स स्लॅब नुसार, नवीन आणि जुनं दोन्ही सांगा मला. ठीक आहे. पुढे बघा, एक्झाम्पल, दुसरा एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेला आहे, है ना? यामध्ये आता दुसरं कोणाचं तर घेऊया. समजा फॉर एक्झाम्पल कुणाल आहे. ठीक आहे. कुणालची बेसिक सॅलरी आहे 8 लाख रुपये. ठीक आहे. कुणालची बेसिक सॅलरी किती आहे, 8 लाख रुपये त्याला बेसिक सॅलरी मिळते. हाऊस रेंट अलाउन्स त्याला मिळतो 3 लाख रुपये. ठीक आहे. HRA मिळतोय 3 लाख रुपये. अदर अलाउन्सेस मध्ये त्याला 1 लाख रुपये मिळून जातात सगळे मिक्स करून. त्यानंतर बोनस जो आहे तो 50,000 पर्यंत आहे. आलं लक्षात? रेंट जो आहे, पेड रेंट आहे तो आहे 2,40,000 आणि प्रोफेशनल टॅक्स आहे 2,500 रुपये. ठीक आहे. आता सर्वात पहिलं काय करायचं आपल्याला, सर्वात पहिलं तर काढून घ्यायचं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. बरोबर. मग ग्रॉस प्रॉफिट मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल बेसिक सॅलरी 8 लाख, ठीक आहे, प्लस HRA 3 लाख, अदर अलाउन्सेस 1 लाख आणि बोनस 50,000. 8 लाख 3 लाख म्हणजे किती झाले, 11 लाख आणि एक 12 लाख आणि 50,000. 12,50,000 हे तुमचं काय झालं, टोटल सॅलरी, टोटल ग्रॉस सॅलरी किती, 12,50,000. आलं लक्षात? आता या ग्रॉस सॅलरीवरून आपल्याला काय करायला लागेल, काही डिडक्शन्स करावे लागतील. ठीक आहे. आता HRA एक्झेम्पशन्स, मिनिमम ऑफ ऍक्च्युअल HRA किती आहे, 3 लाख रुपये. ठीक आहे. 50% ऑफ बेसिक सॅलरी फॉर मेट्रो सिटीज 4 लाख. ठीक आहे. रेंट किती पे केलेला आहे, रेंट पेड 10% ऑफ बेसिक सॅलरी. ठीक आहे. म्हणजे 2,40,000 मायनस 80,000 तर उरली किती, 1,60,000. तर HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स याच्यामध्ये एक्झेप्शन, याच्यामध्ये मुक्तता किती मिळाली, 1,60,000. ठीक आहे. त्यानंतर टॅक्सेबल अलाउन्सेस बघा, HRA टॅक्सेबल 3 लाख मायनस 1,60,000 जे की एक्झेम्पशन आहे. ठीक आहे. 1,40,000 झाले आणि अदर अलाउन्सेस 1 लाख ते की फुल्ली टॅक्सेबल आहे. आलं लक्षात? त्यानंतर डिडक्शन्स आता करूया बघा. डिडक्शन मध्ये स्टँडर्ड डिडक्शन 50,000 झालं. त्यानंतर आपलं प्रोफेशनल टॅक्स 2,500. हे दोन डिडक्शन झाले की टोटल डिडक्शन किती व्हायला पाहिजे, 52,000. आपल्याला 52,500 टोटल डिडक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग आता टॅक्सेबल इन्कम किती होता आपण पाहिलेला आहे, 12,50,000. त्यामधून HRA जो आहे तो एक्झेम्प्टेड HRA 1,60,000 आहे. ठीक आहे. तो 12,50,000 मधून 1,60,000 मायनस केला. परत त्यामधून डिडक्शन्स करायचे, स्टँडर्ड डिडक्शन आणि प्रोफेशनल टॅक्स म्हणजे 52,500. तर टोटल टॅक्सेबल सॅलरी किती असणार मग, 10,37,500. समजलं का? तर आपल्याला सुरुवातीलाच पाहावं लागतं की सुरुवातीलाच आपण आता लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं की अलाउन्सेस कुठले असतात, टॅक्सेबल अलाउन्सेस कुठले असतात, है ना, डिडक्शन्स कसे करायचे, डिडक्शन्स कुठले आहेत, एक्झेम्प्टेड कुठले आहेत हे बघायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला करायचं आहे टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करायचं.
एकदा टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट झालं की मग टॅक्स स्लॅबनुसार आपल्याला त्या रकमेवरती किती टॅक्स द्यावा लागतो हे आपल्याला कळतं. ठीक आहे, त्यामुळे टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला कळालं असेल की इन्कम फ्रॉम सॅलरी जर असेल त्याच्यातून तर कसं आपल्याला करायचं आहे, कसं टॅक्स आपल्याला काढायचं आहे, टॅक्सेबल इन्कम कसं काढायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये.